बोईसर तारापूर MIDC मधील प्लॉट क्रमांक D2 आणि 3 रविवारी पहाटेचा शांत काळ आणि त्या शांततेत एक दुर्घटना घडली। कॅम्लिन फाईन सायन्सेस लिमिटेड या रसायन कारखान्यात पहाटे 3च्या सुमारास उत्पादन प्रक्रियेदरम्यान डायमेथाइल सल्फेट DMS या घातक रसायनाची गळती सुरू झाली। या गळतीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे 2 कर्मचाऱ्यांना डोळ्यात तीव्र जळजळ जाणवली। तातडीने त्यांना प्रथमोपचार देण्यात आले, पण यात गोष्ट संपली नाही। घरी गेल्यानंतर एकामागून एक कामगार अस्वस्थ होऊ लागले। डोळ्यात चुरचूर, घशात खरचटल्यासारखं वाटणं आणि वाढती भीती। या त्रासामुळे एकूण 11 कामगारांना तात्काळ बोईसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या प्राथमिक चौकशीनुसार ही दुर्घटना प्लॉट क्रमांक 4 वरून प्लॉट क्रमांक 10 मध्ये DMS रसायन हस्तांतरित करत असताना घडली। यावेळी रसायन ओव्हरफ्लो झाल्याने धूर पसरला आणि त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्यावर झाला। कारखाना प्रशासनाने या घटनेची माहिती तात्काळ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयासह पोलिसांनाही दिली। या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कारखान्याचे व्यवस्थापक धवल राऊत यांनीही सांगितले की हा गॅस गळतीचा प्रकार नाही, उत्पादन प्रक्रियेदरम्यान DMS हे रसायन ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळे हा वायू निर्माण झाला। कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काटेकोर खबरदारी घेतली जाईल। या दरम्यान औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक SB सपन यांनी दुपारी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली। सहसंचालक नरेश देवराज यांनी सांगितलंय की घटनेची माहिती मिळताच आम्ही अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून प्राथमिक तपास सुरू केलाय। ही दुर्घटना ऐकायला छोटी वाटत असली तरी एक मोठा इशारा आहे। उद्योग क्षेत्रात सुरक्षेच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा झाला तर त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात त्याचा हा जिवंत पुरावा ठरतो। द पोलीस न्यूज ब्युरो, बोईसर।